हॅलो फ्रेंड, नमस्कार. तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये. तर फ्रेंड, कसे आहे सगळे? आशा आहे की तुम्ही ठीक असताना. आणि पाठीमागे पाहू शकता अंधार झालाय, 7 वाजले. तर 7 वाजता मी कशाचा ब्लॉग बनवणार आहे, तर खूप छान ब्लॉग होणार आहे. तुम्ही कंटिन्यू शेवटपर्यंत नक्की पहा. आणि मला म्हणजे कॉल येऊ राहिला त्यांचा की ये लवकर, तर मी जाऊ राहिले. तर कंटिन्यू माझा ब्लॉग तुम्ही पाहत राहावा आणि खूप मस्त ब्लॉग होणार आहे. तुम्हाला मी सगळ्या ब्लॉगमध्ये म्हणजे असा एक ब्लॉग नाही की मी तुम्हाला त्यात म्हणजे काही विसरले, काही चुकले असं नाही. सगळ्या याच्यात मी सगळं म्हणजे कंटिन्यू टाकते. तरी पण काही थोडंफार चुकला असेल तर सॉरी, आणि कंटिन्यू माझा ब्लॉग पाहत राहावा. मी आले इथं, खूप जास्त हळदीचे गाणे होऊन राहिले. तिथं माझा आवाज येत नसेल, पाहू शकता. खूप जास्त मस्त हळदीचे गाणे बिने चाललेत आणि मस्त नटल्यात नवरीबाई. ते सगळे मेकअप मस्त केलाय. नवरी तिकडे वाटतं आणि इकडं गाणे पण राहिलेत. मी दाखवते तुम्हाला सगळं. पाहू शकता फ्रेंड, गाणे चाललेत हळदीचे. हळद दळून राहिल्यात बाया. मस्त गाणे चालले. भारी सजवलंय, पाहू शकता तुम्ही. हे काय आहे काय म्हणते? असं का? हळदी दळायचं गाणं मी पाहिलं नव्हतं. आकांक्षाचा गाणं बोलायचं. आकांक्षाचा घाणा हळदी दळायचा आहे ना. फ्रेंड, नवरीला इथं बसावं लागत. तर तुम्ही पाहू शकता नवरी बसली मेहंदी लावून. भारी सजवलंय. हा तर नाव पण आहे. पब्लिक पण बरंच आलंय. पाहू शकता मुली, कलवऱ्या बिलवऱ्या सगळ्या, बरंच पब्लिक आलंय. तर फ्रेंड, मस्त आवाज ऐकूया गाण्यांचा. आम्ही सगळ्या आता नवरीच्या मामाची इथं चाललो. पाहू शकता सगळ्या पुरी आहेत आणि मी आणि आम्ही चाललोत मामाची इथं जवळच आहे, तिथं चाललोत आम्ही. फ्रेंड, हे नवरीच्या मामाचं घर खूप जास्त मोठं आहे. पाहू शकता. आता नवरीचे मामा इथं नाही आहेत सध्या, आता गडबड असेल त्यांच्या मामा. तर फ्रेंड, आता चाललाय उखाण्याचा कार्यक्रम. म्हणा उखाणे म्हणा. वा वा वा. खेळायला लोक दिल्यावर क्रिकेट आणि सुरेखान घेतली माझी विकेट. गोकुळाच्या वनात कृष्ण वाजवी तो बासरी, बाळासाहेबांरावांच्या प्रेमामुळे सुखी आईली सासरी. उमलले फुल सिद्धार्थ माझी पत्नी, ज्यांच्यामुळे माझं आयुष्य झालं मखमली आणि गोड. देवीला कोणाचा कळ आसुरांचं नाव घेते आकांक्षाच्या हळदीच्या वेळेस. ओके, वरमाईचा उखाणा आहे. वरमाईचा उखाणा आहे भारी. तर फ्रेंड, सगळ्यांनी मला आता उखाणा घ्यायला लावलाय आणि मला तर उखाणा येत नाही. पेरूच्या भागात पोपट आले गोविंदरावचं नाव घेते. 7 हंड्यावर 7 करंडे, 7 करंड्यात 7 वाती. बाबासाहेब रावशंकर आणि मी त्यांची पार्वती. राज्यावर सीताबाई आल्या कळ चंद्रवाचं प्रेरणाचे कंपनीचे खूप वा,
चौखाना नवरीच्या आजीचा होता. भारी होता. महादेवाच्या पिंजऱ्यात गेलो तेव्हा मनात पाटलांचं नाव घेते, तुमचं सगळ्यांचा मान राखते. आणि गुलाबाचं पाणी नाव घेते बाळासाहेब शिराम. गरमत खांब खांबाला लाग घाम मोठा मोठा नेमके पटी वेळे गेले लाभ. वा छान छान. स्वीकारले खांब आता वेळेच्या पोटी जन्मले राम राम नाही म्हणून मंगला दिले आले आरलेव कारलो फिरो ठरलं माझ्या वडिलांच्या घरी कौतुक मला भेट तुझे पाटला तर नसीब मोठं तेव्हा शिकलेली बायको भेट. वा 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 वा. छान 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 मस्त. शेवटचा उखाणा भारी होता आणि खूप जास्त पब्लिक जमले आणि मस्त उखाणे झाले, छान उखाणे झाले. आणि हळद होती आज दळायची तर मस्त छान उखाणे झाले आणि मस्त वाटलं इथं येऊन. तर आता मला जायचंय घरी. आता वाजलेत 8 वाजून 11 मिनिटं झाले तर आता घरी जावं लागेल. आता जेवायचंय. व्हिडिओ कॉल कर. तर फ्रेंड मी आले आता घरी आणि तुम्हाला माझा छोटासा ब्लॉग आवडला असेल तर एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. टाटा बाय बाय.